हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू, ही आहे मम्मी आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज ना आपण अगदी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत चॅनल मध्ये आणि ती म्हणजे चवणीची सुकट। आता ना जे कोकणातले लोक आहेत ना त्यांना ही चवणीची सुकट काय प्रकार असतो तो अगदी व्यवस्थित माहित असेल। आता तुम्ही जर कोकणातले नसाल तरी सुद्धा तुम्हाला सुक्की मच्छी खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही खास रेसिपी आहे। खूप मस्त लागते ही चवणीची सुकट खायला। आज आपण ही सुकट बनवणार आहोत। सुक्या मच्छीचा हा एक प्रकार आहे। मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवते की चवणीची सुकट कशी असते। इथे ना ही चवणीची सुकट आपण मस्त असं स्वच्छ करून घेतली आहे। ही ना मध्यम आकाराची चवणीची सुकट आहे। ह्याच्यामध्ये अजून मोठी सुद्धा भेटते आणि अजून लहान सुद्धा भेटते। ह्याची ना डोके आपण काढून टाकलेले आहेत। ही ना येताना डोक्यासकट येते। हा जो वरचा भाग आहे डोक्याचा तो आपण काढून टाकलाय आणि अशा पद्धतीने ही सगळी सुकट आपण निवडून घेतलेली आहे। आता ना ही सुकट आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे। इथे ना ही चवणीची सुकट आपण 1-2 वेळा छान अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे आणि साधारणतः 5 मिनिटांसाठी ही सुकट आपल्याला भिजत ठेवायची, जेणेकरून ह्याच्यामधले अजून काही घाण असेल तर ती निघून जाईल। आता इथे ना एका बटाट्याचे सालीसकट आपण तुकडे करून घेतलेले आहेत, तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि हे आता ना पाण्यामध्ये असंच 5 मिनिटं ठेवून द्यायचे। तोपर्यंत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। आता ही सुकट आपल्याला बनवायला घ्यायची, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढई घेतलेली आहे। कढईमध्ये ना तेल घेऊयात। साधारणतः 3 चमचे इतकं तेल आपण इथे घेतलेलं आहे। तेल हलकसं गरम झालंय। आता यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकूयात। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। अर्धा छोटा कांदा आणि अर्धा टोमॅटो आपण इथे वापरलेला आहे। आता कांदा टोमॅटो ना तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता जोपर्यंत कांदा टोमॅटो परतला जातो तोपर्यंत हे ना चवणी सुकट मध्ये जे पाणी आहे आपण टाकून ठेवलंय ते आपण काढून घेऊयात। आता ना यामधलं पाणी आपण काढून घेतलंय। आता सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे ना आपण थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे। बेसिकली हे खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण असतं। याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती दाखवलेली आहे। 1 चमचाभर इतका गोडा मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे आणि यामध्ये ना आपण कोथिंबीर जास्त वापरली आहे। आता इथे कांदा टोमॅटो सुद्धा छान असा परतला गेलाय तोपर्यंत आता हे सगळे यामध्ये टाकूयात। छान असं हे सगळं एकदा परतून घ्यायचं आहे। साधारणतः 1 मिनिट भरासाठी आपण हे मस्त असं परतून घेतलंय। आता यामध्ये ना आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। चवणी छान अशी शिजली जाईल, बटाटा शिजला जाईल असं आवश्यकतेप्रमाणे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता ह्याला एक मस्त अशी उकळी आली। आता गॅस बारीक करूयात आणि झाकण ठेवून ही चवणी सुकटची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये हवा असेल ना तर 1-2दा झाकण काढून ना परत एकदा चमचा मारायचा, जेणेकरून भाजी खाली लागली जाणार नाही। थोडं पाणी जर सुक्क वाटलं तुम्हाला की भाजी सुकी होत चालली तर थोडंसं गरम पाणी तुम्ही पुन्हा यामध्ये ऍड करू शकता। अगदी रसरशीत अशी भाजी बनवायची आपल्याला, ओली सुकी, खूप जास्त पातळ पण बनवायची नाहीये आणि अगदीच पूर्ण सुक्क पण आपण हे बनवणार नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 4-5 मिनिटांनंतर आपण इथे झाकण उघडलंय। यातलं ना बऱ्यापैकी पाणी सुकलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ऍड करूयात ना अजून। आणि ना गरम पाणीच नेहमी ऍड करायचं, म्हणजे भाज्या लवकर शिजल्या जातात। गार पाणी ऍड केलं ना मग कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते, मग भाजी शिजायला अजून वेळ लागतो। आता पुन्हा झाकण ठेवूया आणि 4-5 मिनिटांसाठी अजून एक छान अशी वाफ काढून घेऊया त्याला। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10-12 मिनिटं ही भाजी आपण अगदी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। वरून ना यामध्ये एक कोकम टाकूयात। तुमच्याकडे कैरी असेल ना तर तुम्ही कैरी सुद्धा यामध्ये टाकू शकता, अगदी कमाल लागते। बटाटा इथे अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। चवणीची सुकट सुद्धा एकदम मस्त अशी शिजली आहे।
आणि ना ही भाजी आपली बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून हिला लगेच सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी ही चवणीची सुकट बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने ही आपण बनवली आहे। तुम्ही ना भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा अगदी कमाल लागते। खूप सोप्या पद्धतीने बनते। नक्कीच आवर्जून ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा। बाय।